आज मैत्रिणींनो आपण स्मूदी तयार करणार आहे। एक आपल्या मैत्रिणीची मागणी आहे की स्मूदी दाखवा म्हणून, की ज्याच्यामुळे बारीक पण झालं पाहिजे किंवा जाडही झालं पाहिजे, दोन्ही प्रकारचं दाखवायचे। पण आपण आज दाखवणार आहे ते बारीक व्हायचं असं दाखवणार आहे। आता त्यात जास्त प्रमाणात बदाम, काजू, अक्रोड ते घातले की त्याने जाड होणार आहे, कमी घातले तर कमी होणार आहे, म्हणजे स्लिम राहणार आहे। तर आपण त्या पद्धतीने डायरेक्ट स्मूदी तयार करायची आहे। आता मी काय केलेलं आहे की हे रात्री बदाम, काजू आणि मगजबी, हे मगजबी फक्त काय का घातलेलं आहे ते ह्यानी बारीक होतं थोडंसं, आणि सब्जाचं बी पण भिजवून ठेवलेलं आहे, त्यांनी पण बारीक होतं। त्यामुळे हे दोन्ही डाएट फूड आहे। हे फक्त सकाळी घ्यायचं आहे आणि म्हणजे दुपारी घेतलं तरी चालेल, पण ह्यानी बारीक होतं आणि पोट पण भरीचं होतं। आता मी हे काय करणार आहे, ह्याचे बदामाचे सगळे साल काढून घेते। हे आता आपण बदाम असे सोलून घेतलेले आहेत, काजू पण आहेत आणि मगजबी आहे। आता ह्याच्यातले मी निम्मे बदाम घेणार आहे आणि एक गुलाबी असं प्लस सब्जा गुलाबजल घातलेलं छानपैकी स्मूदी करून दाखवणार आहे, म्हणजे शीतपेय। आता हे सगळ्यातलं निम्म निम्म घेतलेलं आहे मी, आणि थोडंसं दूध घालणार आहे याच्यात, थोडंसं घालायचं 1 चमचा, म्हणजे याची पेस्ट करून घेते आधी। पेस्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडासा मध घालणार आहे। मध घालणार आहे याच्यामध्ये 2 चमचे, साधारण हा बारीक चमचा आहे, कारण आपल्याला गोड नाही खायचं आहे। मध हा जरासा गोड असतो, तो खाल्ला तरी चालतो। ह्याच्यामुळे काय डाएटच फूड होणार आहे, हे जास्त गोड खाल्लं नाही की डाएट फूड होतं, म्हणजे ह्याची स्लिम होण्याचं आहे। आता याच्यामध्ये साधारण ग्लासभर असं दूध घालणार आहे आणि पुन्हा फिरवणार आहे। ते दूध तयार झालेलं आहे, म्हणजे स्मूदी तयार झालेली। आता हे सब्जाचं बी जे भिजवलेलं आहे रात्री, ते मी सगळं गाळून घेते। यातलं पाणी काढून घेऊया। हे पाणी जरी त्यात घातलं तरी चालतं, पण आपण दुधाचं करणार आहे ना, त्यामुळे नाही करायचं आहे। आता हे ह्याच्यात काढून घेते। आता काय करायचं, पहिल्यांदा ह्याच्यामध्ये सब्जाचं बी थोडंसं खाली आधी घालून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण त्यात ओतून घ्यायचं। बघा किती घट्ट पण होतं आणि थोडंसं जाडसर पण होतं। आता ह्याच्यावरती आपण सब्जाचं बी हे घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही आपली सब्जाचं बियाचं आणि दूध, काजू, बदाम ह्याचं स्मूदी तयार झालेली आहे। हे तुमचं डाएट फूड आहे। हे तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर हे करून प्यायचं। ह्याच्यामुळे काय होईल की सब्जाच्या बीमुळे चरबी तुमची कमी वाढते आणि ती जी आहे ती पण निघून जाते, आणि बदाम आणि काजू हे आपण कमी घेतलेले आहेत, त्यामुळे तेवढं काही तुमची चरबी वाढण्याचा प्रमाणच येत नाही, म्हणजे जाड होण्याचा प्रश्नच येत नाही। हे अशा पद्धतीने हे पहिलं स्मूदी करून प्यायचे प्रकार दाखवते। ह्याच्यामध्ये बदाम आणि काजू जे आपले घातलेले आहेत निम्मे निम्मे ते ह्याच्यात घालून घेते, आणि हे मगजबी पण घालते। मगजबीने काय होतं, तुमच्या शरीरात जी उष्णता आहे किंवा जास्त सर्दी झालेली असली, म्हणजे थंडावा जर जास्त असेल तर तो पण कमी होतो, संतुलन शरीराचं संतुलन साधलं जातं चांगलं। आता हे मी फिरवून घेते। छान मऊ पेस्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये मी दूध घालून घेणार आहे। जेवढं हवं आहे तेवढं दूध घालायचं। तुम्हाला दुधात नको असलं तर पाण्यात सुद्धा करू शकता बरं का तुम्ही। आणि आपण याला गोडावा थोडासा येण्यासाठी रोज सिरप असतं ते घातलेलं आहे, रोज सिरप आहे हे। तर हे सगळं हलवून मिक्स करून घेते। आपलं आता हे रोज सिरप घातल्यामुळे कसं गुलाबी छान रंगाचं झालेलं आहे बघा, मस्त झालेलं आहे एकदम। आता त्याच्यामध्ये सब्जाचं बी घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले हे रोज सिरप झालेलं आहे, आणि एक बदाम सिरप आहे।
हे दुधाचं बदाम सिरप तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने छानपैकी प्यायचं आणि डाएट फूड म्हणून आणि पोटभरीचं पण म्हणून पिऊन घ्यायचं. दुपारी प्या नाहीतर सकाळी प्या आणि पिऊन मस्त राहायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. लाईकचं बटन आहे ना ते दाबायचं बरं का, आणि कमेंट करायची. जे काय तुम्हाला हवं आहे ते पदार्थ मला सांगा, मी ते करून दाखवते. हे आपल्या एका मैत्रिणीच्याच सांगण्यावर आपण केलेलं आहे डाएट फूड म्हणून.